नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला दिल्ली स्थित श्याम जाजू हे येत आहेत. श्याम जाजू हे मूळचे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेरचे. एकूण घरात संघाचं वातावरण लहानपणापासून. वडील जनसंघाचे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष होते. श्याम जाजूंनी अभाविपचं पूर्ण वेळ काम केलं. महाराष्ट्रात प्रदेशाचे ते अभाविपचे मंत्री होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे दिल्ली प्रदेश संघटन मंत्री म्हणून विद्यार्थी परिषदेचं काम केलं. त्यानंतर गेल्या 25 वर्षापासून ते भाजपचं दिल्लीमध्ये काम करतात. भाजपचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेत. गेल्या 25 वर्षात त्यांनी दिल्ली अगदी जवळून पाहिली. अनेक माणसं त्यांनी अनुभवली. लालकृष्ण अडवाणी असतील, अटलजी असतील, सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली असतील, राजकुमार भाटिया असतील, ओमप्रकाश कोहली असतील, मदनलाल खुराना असतील, असे शेकडो माणसं त्यांनी पाहिली. आज आपण त्यांच्याकडून या माणसांचं वेगळेपण काय आणि एकूण ते समाजामध्ये काम करत असताना जो दृष्टिकोन लागतो तो या लोकांकडून कसा त्यांनी घेतला या संबंधामध्ये आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. श्यामजी नमस्कार. नमस्कार. मी जो उल्लेख केला, गेल्या 25 वर्षापासून तुम्ही दिल्लीमध्ये आहात. अनेक माणसं तुम्ही बघितली आणि त्यातनं मग तुम्ही पण घडत गेलात. अनेक सगळ्या गोष्टी कळत गेल्या. जरा आम्हाला प्रत्येक माणसाचं जरा वेगळेपण काय होतं हे सांगा ना जरा. आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला दिल्लीत जाऊन 25 वर्ष झाली. पण तसा माझा दिल्लीचा ऋणानुबंध फार जुना आहे. 1983 साली विद्यार्थी परिषदेने संघटन मंत्री म्हणून मला दिल्लीतच पाठवलं. तेव्हा बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते. भाऊराव देवरस सर्व विचार परिवाराचं काम कोऑर्डिनेट करायचे. मी नवीन दिल्लीत गेल्यामुळे माझा परिचय करून देण्यासाठी आमचे राजकुमार भाटियाजी मला संघ कार्यालयात झंडेवालामध्ये घेऊन गेले. भाऊराव देवरसांना माझा परिचय करून दिला आणि हळूच भाऊराव देवरसांनी माझ्याकडे पाहून सांगितलं, काही कामाचा अनुभव आहे? मी म्हणालो आहे. म्हणे काय आहे? म्हणलं मी गेली 5 वर्ष विद्यार्थी परिषदेचा पूर्णकालिक रूपाने मी महाराष्ट्रात काम केलं आहे. ते म्हणले तिथला अनुभव आहे, दिल्लीचा आहे? म्हणलं नाही, दिल्लीचा नाही. म्हणजे काहीच नाही म्हणाले. मला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले असं आहे, महाराष्ट्रामध्ये संघाचे प्रचारक उपाशी मरतात, दिल्लीमध्ये जास्त खाऊन मरतात. आणि दिल्लीचं नेचर असं आहे की दिल्ली कोणालाही फुकट खाऊ घालत नाही. अच्छा. लंच इज नॉट फ्री इन दिल्ली. जो कोणी जेवायला बोलवेल त्याचा काही ना काही अजेंडा आहे. त्याला तिकीट पाहिजे, त्याला पद पाहिजे, त्याला प्रतिष्ठा पाहिजे. महाराष्ट्रामध्ये भाऊकपणाने हा माणूस त्याग करतोय, घर सोडून आलाय, याला आपल्या घरी जेवायला नेलं पाहिजे, ही भावना दिल्लीत सापडणार नाही. त्यामुळे ज्याचं कोणाचं निमंत्रण आहे ते योजून 4 वेळा विचार करून मग घ्यायचं की नाही निमंत्रण ते ठरवा. ही पहिली माझी भेट आणि पहिली चुणूक मी ती भाऊराव देवरसांच्या याच्यात पाहिली. मला दुसरं आठवतं, त्याच काळात बलराज मधोकांची माझी एकदा भेट झाली. अरे वा. बलराज मधोकांवर त्याप्रमाणे विचार परिवाराचा बहिष्कार होता. पण एक मोठं नाव आणि एकेकाळचं जनसंघाचे अखिल भारतीय अध्यक्ष आणि एक जहाल बोलणारे नेते म्हणून मला क्रेज होती. एका रज्जू भैयांच्या बौद्धिकाला मी गेलो रंगपंचमीच्या दिवशी. त्यावेळेला रंगपंचमीवर बहिष्कार होता संघ परिवाराचा, कारण आतंकवाद तिथे चाललेला होता पंजाबमध्ये. तर जिथे रक्ताची होळी चालू आहे तिथे आम्ही रंग खेळणार नाही, अशा प्रकारचा विषय होता. माझ्या शेजारच्याच लाईनमध्ये बलराज मधोक बसले. मला स्वाभाविक उत्सुकता होती. बलराज सगळं संपल्यावर हळूच बलराज मधोकांशी कोणी बोलायलाच तयार नाही. मला आकर्षण होतं. मी आपला नमस्कार केला, माझा परिचय करून दिला. मला म्हणाले माझं घर समोरच आहे, जर तुमची कोणाची अडचण नसेल तर माझ्या घरी चहाला या. मी गेलो आणि मग त्यांनी त्यांच्या मनातले जे भाव व्यक्त केले. मला असं वाटलं की मी असा माणूस आहे की बलराज मधोकांनी मला किती मोठं शेअर केलं आहे आणि हे आता मला सांगायला पाहिजे. आता योगायोगाने दिल्ली हे असं केंद्र आहे की तिथं सहजपणाने मोठी माणसं ॲक्सेसेबल असतात. मी ज्या भूमिकेत होतो त्यामुळे स्वाभाविकपणे भेटायची. मला दुसऱ्या दिवशी मी एक वेळ त्यावेळा संघ कार्यालयामध्ये जेवायला जात असे. अच्छा. तर बाळासाहेब देवरस सरसंघचालक त्यांच्याबरोबर जेवण झाल्यानंतर चक्कर मारत असताना मी हळूच त्यांना विषय सांगितला की काल बलराज मधोकांची भेट झाली आणि त्यांनी असं म्हणत होते. त्यांनी सगळी गोष्ट शांतपणाने ऐकून म्हणाले तुमचा किती परिचय आहे मधोकांचा? म्हटलं माझा नाही. म्हणाले मग जे काम आपलं नाही ते काम करण्याची आवश्यकता नाही. यापुढे त्यांच्याकडे नाही गेलं तरी चालेल.
मला लक्षात आलं की अरे माझी मर्यादा ओलांडून मी काही काम केलं होतं आणि त्यांनी जी दिलेली माझी जे काही आकलन होतं ते मी त्यांच्यापर्यंत कन्व्हे केलं आणि त्यानंतर माझ्या दिल्लीच्या कामाला माझी मर्यादा आणि माझी काय लक्ष्मणरेषा आहे हे मी ओळखली आणि मला लक्षात आलं की सरसंघचालक बाळासाहेब देवरसांसारखा माणूसही किती सौम्यपणाने आपल्या सहकार्याला मार्गदर्शन करतात आणि समजावून घेतात. दिल्लीतल्या राजकीय जीवनाचे तर अनेक भरपूर किस्से आहेत. होय, मला आठवतं गडकरी 2 वेळा अध्यक्ष झाले. एकदा ते तात्कालिक अध्यक्ष झाले होते काही महिन्यापुरते, मग ते विधिवत निवडणूक होऊन अध्यक्ष झाले. ज्या दिवशी गडकरी अध्यक्ष झाले पहिल्यांदा त्या दिवशी स्वागत समारंभ त्या लवाजम्यामध्ये त्यांचा मोबाईल मिस झाला, कुठे चोरीला गेला. आणि आता राष्ट्रीय अध्यक्षाचा मोबाईल राष्ट्रीय कार्यालयातून चोरीला जातो ही न्यूज होती. बरोबर, सगळ्या स्ट्रीपवर सुरू झालं टीव्हीवर की गडकरी राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल गायब. मी ते पाहिलं आणि हळूच मी पळत गेलो गडकरींकडे. म्हटलं अरे अशी स्ट्रीप चालू आहे. म्हणे हो बरोबर आहे, माझा मोबाईल गेला आहे. म्हटलं तर गेला जरी असेल तर ही न्यूज येणं बरोबर नाही, त्यामुळे तुम्ही ही नकारा त्वरित. अच्छा अच्छा अच्छा, लगेच मीडियावाल्यांना बोलो. बाहेरून मी सगळ्या मीडियावाल्यांना आत नेलं. गडकरी म्हणाले माझा मोबाईल इथेच होता, चुकून मी असं झालं आणि मोबाईल मिळाला. झालं, बातमी संपली. प्रसंग तिथे संपला नाही. नंतर दुसऱ्या वेळा ज्यावेळा विधिवत गडकरी अध्यक्ष झाले त्या दिवशी स्वाभाविकपणे गेटपासून आम्ही पुन्हा स्वागताची तयारी, ढोल ढमाका, हार तुरे. मी उभा, पहिला माणूस म्हणून मी त्यांचं कार्यालय मंत्री म्हणून मी उभा. आणि गडकरी आल्या आल्या हसत हसत मला म्हणाले श्याम आज माझा मोबाईल चोरीला जाणार नाही. तर म्हणलं अच्छा असं काय. म्हणले मी घरीच ठेवून आलोय. आता मला वाटलं की माझा राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळा त्याचा पदग्रहण कार्यक्रम आहे त्या दिवशी त्याच्या डोक्यामध्ये आपल्या मोबाईल ते हरवणं आणि त्याचं हे जे आहे त्याचं मला असं वाटलं की हे त्याचं मध्यमवर्गीय पण मराठी पण आणि हा सेन्स ऑफ ह्युमर राईट. त्याही दिवशी राष्ट्रीय अध्यक्षांचा बोज सर्वर असताना सुद्धा त्यांनी ह्या प्रकारे केलं. असे गडकरी मी फार जवळून पाहिले. खरं आहे. अटलजींचे तर काय, त्यांचे सांगू इतके किस्से कमी आहेत. एकदा बाळासाहेब आपट्यांच्या बरोबर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांच्या घरी मी गेलो आणि रस्त्यात मला आपट्याने विचारलं की अटलजी तर तुला ओळखतात. म्हणलं हो ओळखतात, पण वयोमानाप्रमाणे काही वेळा ते विसरतात, तर तुम्ही माझा परत परिचय करून द्या. तिथे गेल्यानंतर आपट्यांनी स्वाभाविकपणे परिचय करून दिला, श्याम जाजू. त्यांनी असं माझ्याकडे पाहिलं, आता अटलजी इतकं मोठं व्यक्तित्व, ते किती जोराने मान हलवणार. त्यांनी हळूच मान हलवून असं दाखवलं. आपट्यांना वाटलं की त्यांच्या लक्षात नाही आलं. त्यांनी पुन्हा सांगितलं श्याम जाजू आपले ऑफिस सेक्रेटरी आहे. त्यांना असं सांगायचं होतं की मी यांना ओळखतो, तुम्ही असं का सांगताय. हळूच अटलजीने माझ्याकडे पाहिलं, भाई वही तो कार्यालय में अंदर घुसने देते है. मला असं वाटलं की हा इतका मोठा माणूस. आता स्वाभाविकपणे अटलजी, अडवाणीजी, राजनाथजी ज्या ज्या वेळा यायचे त्यांना रिसीव्ह करायला गेटवर उभं राहणं हे माझं काम होतं, ते माझ्या कामातलं पार्ट होतं. पण अटलजींनी त्याचं असं सेन्स ऑफ ह्युमरमध्ये आणि मग हळूच एक वाक्य आणखीन जोडलं, ते म्हणजे जाजू नाही जादू है. अरे वा. तर आजही मला आठवतात की असे अटलजी मी फार जवळून पाहिले. खरंय. एकदा दिवाळीनंतर मी अटलजींच्या घरी फोन, तेव्हा ते प्रधानमंत्री उतरले होते. अच्छा. त्यांचे पीए आजचे जे दूरसंचार मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव, त्यांचे पीए म्हणून काम करायचे. बर. मी अश्विनीजींना फोन लावला. म्हटलं अश्विनीजी मैं मिलने आना चाहता हूँ, मेरे लिए समय तय करो. तर ते म्हणले श्यामजी आप आओ. आता मला ॲज ए कार्यालय मंत्री तिथे फ्री ॲक्सेस होता. बरोबर. म्हणलं नाही आज मुझे सपरिवार आना है, इसलिए आप टाइम तय करो. बोले सपरिवार आना है, मैं बात करता हूँ साहब से. त्यांनी अटलजींशी बोलणं केलं. अटलजी म्हणाले मेरी बात कराओ. आणि डायरेक्ट दुसऱ्या फोनवर अटलजी बोले क्या है. म्हणलं प्रणाम करने आना है. हो गया, ले लिया. बोले प्रणाम. बोला मार्गदर्शन भी सुनना है. अरे हो गया, बताओ. बोला ऐसा है, हमारे महाराष्ट्र में ऐसी परंपरा है कि दिवाली के बाद नया साल शुरू होता है और बुजुर्गों को नमस्कार करके साल की शुरुआत होती है. हमारे बुजुर्ग तो आप ही हो, तो मैं परिवार सपरिवार आपके आशीर्वाद लेने आना चाहता हूँ. अच्छा क्या लाओगे मेरे लिए. मला वाटलं की आता प्रधानमंत्री अटलजी त्यांच्यासाठी मी काय घेऊन जाणार. आणि माझ्या डोक्यामध्ये त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा कार्यक्रम होता. तर मी म्हटलं मैं फोटोग्राफर लेके आऊंगा. अरे बोले वो तो आपके लिए, मेरे लिए क्या लाओगे. मी 1 सेकंद पॉज घेतला. लगेच अटलजी म्हणाले ऐसा है पुरणपोळी लेके आओ. अरे वा.
मग मी घरामध्ये पुरणपोळी प्रतिभाने तयार केली. मी, माझा मुलगा संदेश, सोनू, आम्ही चौघही गेलो. संध्याकाळी गेल्यानंतर अटलजी असं एखाद्या घराची मैफल जशी जमते तसे अटलजी बसले. अरे पुरणपोळी आईये, सबको बुलाव. घरात तिथले उपलब्ध सगळे स्टाफ आणि सहयोगी सगळ्यांना बोलवून सगळ्यांनी मिळून पुरणपोळी खाल्ली. आणि मग अटलजी म्हणले आपण कितने फोटो खिचो. असे अटलजी, इतका मोठा माणूस पण त्याचा असा मानवीय व्यवहार. आणि त्यांच्याबरोबर बसलो असताना मी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तित्वाबरोबर बसलोय अशी चुणूक सुद्धा न देता कौटुंबिक पारिवारिक भूमिकेतून भेटणारे असे अटलजी मी पाहिले. योगायोगाने एकदा हेमा मालिनीच्या बरोबर प्रवास करायचा मला संधी मिळाली. उत्तराखंडमध्ये प्रवास होता. आता हेमा मालिनीचं आकर्षण कोणाला नाही, तर तिथे प्रचंड गर्दी. रामपूरला कार्यक्रम होता. तर आम्ही सगळ्या तिथल्या पोलिसांनी सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू एक घेरा बनवला आणि त्यातून हेमाजी आत जातील. मी त्यांच्याबरोबर असल्यामुळे मी त्या घेऱ्यात आम्ही दोघंही आत चाललो. मागे जो घेऱ्यात धरलेला हात धरलेला पोलीस होता त्याला असं लक्षात आलं की हे हेमाजींच्या बरोबर आहेत. माझी भूमिका त्यांना माहीत नव्हती. हळूच त्यांनी मला म्हणलं, आप हेमाजी के साथ है? म्हणलं हाँ. बोले ऐसा करो, मॅडम को बोलो ना एक बार पीछे भी देख लेगी. आता मला असं वाटलं की अरे त्या सामान्य पोलीस त्याची ड्युटी करत असताना हेमाजींचं. आणि नंतर पुढे हेमाजींच्या सभेच्या ठिकाणी आम्ही गेलो. अशा उंच पहाडावर सभा होती, अशी हवा येत होती, थंड वारं वाहत होतं आणि सभा सुरू होणार. तेवढ्यात हेमाजीने मला म्हटलं, श्यामजी चाय पिनी आहे. मी एका कार्यकर्त्याला सांगितलं, अरे चहा घेऊन या. तोपर्यंत चहा आला नाही. 5-7 मिनिटं वेळ झाली. आम्हाला हेलिकॉप्टरने 4 सभा पूर्ण करायच्या. हळूच हेमाजीने म्हटलं, कहाँ है चाय? मतलब चाय आ रही है, तब तक आप स्पीच कर लीजिए, स्पीच के बाद चाय ले लेना. बोले क्यों? बोला नहीं, वो थोड़ा टाइम लग रहा है, आप करिए, अपने को आगे का शेड्यूल है. त्यांचं भाषण संपलं तरी चहा आला नाही. अरे बापरे. मी म्हणलं, ऐसा करते अगले गाव में चाय पिएंगे. अरे क्या श्याम जी, आप चाय भी मैनेज नहीं कर सकते? आता मला प्रश्नच होता कारण मी मॅनेज नव्हतं करू शकलो. मी म्हणलं, ऐसा है, ये पहाड़ के लोग हैं पर तो भी अनपढ़ नहीं है, ये कब क्या करना जानते हैं. बोले मतलब? बोला ऐसा है, वो पागल थोड़ी है. हेमा मालिनी जब सामने खड़ी है तो कोई चाय लाने घर पे जाएगा? हेमा जी अशा खळखळून असल्या, अच्छा तो मुझे चाय नहीं मिलेगी? नहीं, नेक्स्ट गाव में आपको चाय मिलेगी, आप चलिए. मी त्यांना घेऊन गेलो आणि मग मी पुढच्या गावातल्या कार्यकर्त्यांना फोन केला. आणि आता चहा विषय इतका सिरियस झाल्यामुळे मी पण सिरियस झालो होतो आणि हेमाजींच्या समोर मला ते व्यक्त पण करायचं होतं. मी त्यांना म्हटलं, ऐसा है, हम जब हेलीकॉप्टर हमारा नीचे उतरेगा, आपका चाय का थर्मास और सॉसर और प्लेट, कप प्लेट दिखी नहीं तो हम हेलीकॉप्टर नहीं उतारेंगे वहाँ. बोले बिलकुल. ते बिचारे भोळे भाबडे उत्तराखंडातले लोक त्यांनी हळूच हेलिकॉप्टरवरून आमचं हेलिकॉप्टर उतरत आहे आणि तो थर्मास आणि ते कप प्लेट आम्हाला दाखवतोय की उतरायला हरकत नाही. आणि हेमाजीनं मी दाखवलं, देखो मेरा मॅनेजमेंट वो सामने खडा आहे. हो येस. मग चहा घेऊन आम्ही पुढे गेलो. अरे वा. अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशा लोकांच्या बरोबर काम करायची संधी मला मिळाली. अडवाणीजींच्या बरोबर तर मी 40 दिवस जनसंदेश यात्रेमध्ये होतो. अच्छा. मी पाहायचो इतका मोठा माणूस, उदात्त विचार करणारा, देशाचं नेतृत्व करणारा माणूस, त्यांचा आहार इतका कमी होता. अच्छा. ते संपूर्ण लोक जेव्हा बैठकीमध्ये काही आपल्यासमोर आलेली प्लेट खाली करायचे तेव्हा हे त्या प्लेटमधला नमकीन एक चमचा हातात घेऊन एक एक दाणा खात खात त्यांचा एक चमचा आणि सगळ्यांची एक प्लेट समान. मी एकदा अडवाणीजींना विचारलं, म्हटलं अडवाणीजी आपका इतना डाएट कम कैसे? त्यांनी हळूच मला सांगितलं आणि ते वाक्य त्याच्याने त्यांची जगण्याची फिलॉसॉफी त्याच्यातून व्यक्त होत होती. ते म्हणले, ऐसा है, मैंने युवावस्था में अच्छा ऐसी एक किताब पढ़ी, उसने लिखा आदमी जैसे अपनी सांसें गिन कर आया है वैसे ही आदमी ने अपना अनाज भी गिन कर भगवान ने भेजा है. क्या बात वो जो गिना हुआ अनाज है वो कितने साल में खाना, 10 साल में खाना या 20 साल में खाना, ये हर एक आदमी ने तय करना है. तब से मैंने मेरे डाएट कंट्रोल किया है आणि आज मी पाहतो आज अडवाणीजी 96 वर्षाचे झालेत तरी सुद्धा आज ते सक्रिय राजनीतीत नाहीत, पण आजही हेल्थ विषयामध्ये अजूनही ते मेंटेन करून आहेत. आणि इतकं देशाचं काम केल्यानंतर सुद्धा आज ते ज्या प्रकारचं जीवन जगतायत त्यामुळे मला लक्षात आलं की मोठी माणसं अचानक मोठी होत नाही. खरं आहे. त्यांच्याकडे काहीतरी मोठं होण्याचा एक गुण असतो आणि तो त्यांनी डेव्हलप केलेला असतो. हेच मी मोदीजींच्या बाबतीत पाहिलं.
मोदीजी आपल्या लाईफचं रुटीन जीवन आणि सर्वात जास्त तास ह्युमन आवर्स काम करणारे असे प्रधानमंत्री म्हणून एस्टॅब्लिश झाले. ते प्रचारकही होते संघाचे. एकदा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व संघटन मंत्र्यांना त्यांची बैठक चालू असताना ॲज ए प्रधानमंत्री त्यांना त्या बैठकीत जाणं शक्य नव्हतं. मग त्यांनी असं म्हटलं की अरे सब पूर्णकालिक लोगों की संगठन मंत्रियों की बैठक है और मैं उसमें आ नहीं पा रहा हूँ, तो कोई रास्ता निकालिए रामलाल जी और सबकी मेरी भेट हो जाइए, ऐसा कुछ करिए. रामलालजींनी व्यवस्था केली आणि अडवाणीजी जिथे मोदीजी राहतात त्या घरामध्ये सर्वजण एक सेशन त्यांच्या घरातच होईल आणि परिचयाचा कार्यक्रम होईल आणि चायपान होईल असं ती आखलं. सर्वजण गेले. 24 लोक जाणार होते प्रचार सगळे. तर त्यांनी त्या ठिकाणी 24 लोकांचं जे प्रचारकाला लागतं कुर्ता पायजामा अशा प्रकारचं एक सेट 24 बनवून ठेवले होते. स्वतःच्या हाताने त्यांनी सगळ्यांची एकेकाची परिचय करून आपल्या हाताने सगळ्यांना ते सेट दिले आणि हळूच सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात आणि आपल्या नम्र सहजपणाने त्यांच्या माणसाला म्हणले अरे भाई और एक लाव. तो थांबला. ते 24च केलेले. ते म्हणले भाई मेरे लिए नहीं मिलेगा, मैं भी तो इनमें से हूँ, मी पण संघटन मंत्री आहे. आणि त्यामुळे असं त्यांनी सगळ्यात रजिस्टर केलं की मी प्रधानमंत्री जरूर आहे, देशाचा नेता आहे, सर्वाधिक लोकप्रिय विश्वातला नेता आहे, पण मी संघटन मंत्री आहे. हे त्यांनी त्या ठिकाणी सर्वांच्यावर रजिस्टर केलं. आजही मला वाटतं त्या मोदीजींचे तर अनेक किस्से आहेत. खरं आहे की एकदा मी केदारनाथला गेलो त्यांच्याबरोबर. कपाट खोलण्याचा दिवस होता. साधारण तिथे रुद्राभिषेक करायचा, अभिषेक करायचा, ते 2100 रुपयाची रसीद करायला लागते. प्रधानमंत्री असून सामान्य माणसाला जी रसीद रसीद तिथे ठेवायला पाहिजे, पैसे जमा करायला पाहिजेत, ते त्यांनी स्वतःच्या नावाने करून घेतलं. ते केलं आणि आम्ही आज जाणार. तेवढ्यात आज त्या दिवशी मी पण बऱ्यापैकी कपडे आज प्रधानमंत्र्यांच्या बरोबर आज बसायला मिळणार आहे, आम्ही तयार. तेवढ्यात तिथले ट्रस्टी आणि पुजाऱ्यांनी 2 मिनटं त्यांना थांबवलं. ते म्हणले मला वाटलं की अरे यांना कळतंय की नाही, देशाच्या प्रधानमंत्र्यांना म्हणतात की 10 मिनिट रुकिये आप. ते म्हणलं क्या बात क्या है. ते म्हणलं आहे असं आहे, मंदिर 4 महिने बंद असतं. त्या काळात धूळ माती कचरा जे काही पडतं ते आम्ही साफसफाई करतो आणि प्रधानमंत्र्यांना आत घेऊन जातो. 1 सेकंदाचा वेळ लागला नाही. मोदीजींनी त्वरित बोले अरे भाई आए उसी काम केली आहे. आणि त्या पुजाऱ्याच्या हातात जो झाडू होता तो मोदीजींनी घेतला, मग दुसऱ्याच्या हातातला मी घेतला. आम्ही मंदिर साफ करून मग त्या ठिकाणी अभिषेक झाला. हे देशाचे प्रधानमंत्री इतक्या जवळून मी पाहतो. तेव्हा काही वेळा लोक जे आश्चर्यचकित होऊन इतका या माणसाचं जे मोठेपणाची चर्चा करतात, असे अनेक प्रसंग मी त्यांचे जवळून पाहिलेत की अरे हा माणूस उगीच मोठा झालेला नाही. तर मला असं वाटतं की असे अनेक लोक जवळून पाहिल्यानंतर काही गोष्टी मला अशा पाहायला मिळाल्या की त्यामुळे या माणसांचं मोठेपण, या माणसांचं वैशिष्ट्य हे आपल्याला लक्षात येतं. आणि पार्टीच्या कार्यपद्धतीमध्ये आणि मीडिया, तुम्ही मीडियावाले लोक एखादी नसलेली न्यूज कशी न्यूज करू शकता, खरं आहे, आणि असलेली न्यूज कशी दाबू शकता, याचं मी उदाहरण पाहिलं. मी ऑफिस सेक्रेटरी होतो 11 वर्ष. अच्छा. सर्वात जास्त लॉंग काळ जो ऑफिस सेक्रेटरी राहिला असं माझं नाव आहे. तर ज्यावेळा मी होतो तेव्हा पार्टीचं जुनं ऑफिस होतं. अच्छा. इन्फ्रास्ट्रक्चर कमी होतं. आमची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग जवळच व्हायची. त्या दिवशी पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्यावेळा सुषमाजी होत्या. अच्छा. तर राजनाथजी अध्यक्ष होते. तर एक पत्रकार माझ्या रूममध्ये असाच फिरत होता, त्याला न्यूज मिळत नव्हती. तो बसला होता आणि तेवढ्यात मला सुषमाजींचा फोन आला. मीटिंग सुरू झाली. सुषमाजींनी फोनवर मला सांगितलं, श्याम राजनाथ जी को बताइए कि आज मैं मीटिंग में लेट आ रही हूँ. साधारण त्या फोनचा आवाज, लँडलाईनवरून आलेला फोन, तो समोर बसलेल्या पत्रकारांनी सुद्धा ऐकला आणि मी पण ऐकला. मी माझं काम केलं. मी चीटवर लिहिलं आणि राजनाथजींना आज चीट आत पोहोचवली. माझं काम झालं. पण त्या पत्रकाराचंही काम झालं होतं. त्यांनी त्या फोन ऐकून लगेच गेला आणि आपल्या टीव्हीवर त्यांनी स्ट्रिप चालवली. भारतीय जनता पार्टी की आज की होने वाली पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग बड़ी गर्मा गर्म होने वाली है. इसमें सुषमा स्वराज आ नहीं रही, उसने मीटिंग का बायकॉट किया है. आणि खरोखर सुषमाजी आल्याच नव्हत्या. तोपर्यंत त्याची न्यूज चालली आणि हळूच ही बातमी राजनाथजींकडे गेली. राजनाथजी म्हणाले, श्यामजी ये न्यूज बाहेर कैसे आ गई. ती न्यूज आम्हाला तिघांनाच माहीत होती. बरोबर. मी विचार करत होतो तोपर्यंत माझ्या लक्षात नाही आणि झालं. ती न्यूज चालली. थोड्या वेळाने सुषमाजी आल्या. त्या येणारच होत्या. बरोबर. सुषमाजी आल्या आणि मीटिंगमध्ये गेल्या.
लगेच त्याने स्ट्रीप बदलली. आखिर सुषमा को आना ही पडा, सुषमा को मनाया भाजपाने. झालं. त्या मीटिंगमधून मुरली मनोहर जोशी लवकर बाहेर पडले. त्यांना कुठल्या कामासाठी जायचं होतं. मैंने कही वो बात सही निकली. देखो मीटिंग से मुरली मनोहर जोशी अभी निकल के बाहर जा रहे, मीटिंग अभी भी चल रही, ये बायकॉट करके जा रहे. मला लक्षात आलं की प्रसंग एका वाक्याचा होता, खरं आहे, नॅचरल होता. बरं, सामान्य माणूस जो देशात TV पाहत होता त्याला हे सगळं खरंच दिसत होतं. मुरली मनोहर जोशी जात होते, सुषमाजी आज जात होत्या, मी आज चिठ्ठी पाठवत होतो. घटना वेगळी, पण त्याला कसा कलर दिला आणि मीडिया कसा रंग भरू शकतो कुठल्याही विषयात, याचं मी उदाहरण या एका प्रसंगावरून पाहिलं. नाही, मला श्यामजी, आता तुम्ही जे सगळ्या गोष्टी सांगितल्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसं जो विचार करतात त्यांना हे काही माहितीच नसतं ना. जसं तुम्ही ते मीडियाचं आज TV वरती बघितलं, ती बातमी खरी का खोटी कुठं माहिती आहे, TV वर आली म्हणजे खरी वाटते. आता असं मीडियामध्ये एकूण आपल्या देशातला मीडिया जर असेल किंवा राजकीय नेते आहेत, तुम्ही जे सांगितलं त्यांचं मोठेपण दिसत नाही, फक्त लोकांच्या समोर त्यांच्यातले जे दोष आहेत तेच दाखवले जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाचं भवितव्य कसं राहील हा एक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न असतो. तुम्ही याच्याकडे कसं बघता? असं आहे, देशाचं नेतृत्व कोण करतं, त्याची व्हिजन काय, त्याची नीती काय आणि त्याची नियत काय, याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. खरं आहे. अन्यथा देशाची जनता, त्यांची मानसिकता, देशाचं माहोल आपण बदलू शकत नाही एकटा माणूस कोणी. पण नेतृत्व करणारा असा माणूस बसला तर काय परिणाम होऊ शकतो त्याचा आत्ता या मोदीजींच्या 10 वर्षाच्या काळात पाहतो. आणि मोदीजीसुद्धा, मोदीजींचं ज्यावेळेला मी आकलन करतो की कसा झाला हा माणूस, तर एक वयाची 15 वर्ष जे ते घरात होते ते ज्या गरिबीतून आले, पुढची 15 वर्ष ते संघामध्ये ते इंट्रोड्यूस झाले, ते संघाचे प्रचारक बनले. प्रचारक जीवन, त्याचे टक्के टोणपे, तो प्रवास त्यांनी पाहिला, अनुभवला, विचाराची कमिटमेंट त्यांची झाली. पुढची 15 वर्ष ते पार्टीचे संघटन मंत्री झाले आणि संपूर्ण देशाचा त्यांचा भ्रमण झाला, देशाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार झाला आणि त्यांनी जवळून प्रवास पाहिला. प्रवास रेल्वेने केला, बसने केला, विमानाने केला, विदेशातसुद्धा गेले. पुढची 15 वर्ष ते CM झाले. प्रशासन कसं चालवायचं, कसं त्याच्यावर कमांड बनवायची आणि त्यातून कसे रिझल्ट मिळवायचे हे त्यांनी सिद्ध केलं. ते मेटल प्रूव्ह झाल्यानंतर ते आज देशाचं नेतृत्व करत आहेत. ते आज प्रधानमंत्री आहेत आणि पूर्ण विश्वामध्ये आज त्यांच्या कर्तृत्वाची जी चर्चा होती आहे, त्यामुळे मला असं वाटतं ज्यांचं रिसिव्हिंग खुलं आहे असे मोदीजी, इंटेलेक्च्युअल माणूस असू दे, सायंटिस्ट असू दे, सर्व क्षेत्रातल्या मोठमोठ्या माणसांच्या मधले गुणवत्ताचं ॲप्रिशिएट करून त्यांना कसं प्रमोट करायचं आणि देशाच्या या मुख्य प्रवाहात कसं लावायचं याचं गणित आखल्यानंतर देशात काय परिणाम होऊ शकतात हे मोदींच्या रूपाने आपण पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे मोदीजी, आणि त्यामुळे आपल्या देशाचं हे भाग्य आहे, किती गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. अन्यथा मला सांगा, आपण कधी असा विचार केला होता की G20च्या याच्यामध्ये सगळे लोक इथे येतील, भारताच्या पद्धतीने ते पत्तलवर बसून जेवण करतील, चमचे ठेवून हाताने जेवण करतील, हे करायला लावणारे मोदीजी आहेत. आपले चपला बूट बाहेर ठेवून राजघाटावर प्रणाम करायला नेणारे सगळे मोदीजी आहेत. जपानचे प्राईम मिनिस्टर आले तर त्यांना गंगा आरतीला नेणारे मोदीजी आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर आले तर त्यांना भगवद्गीता भेट करणारे मोदीजी आहेत. तर हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे, साधी गोष्ट सांगतो, इंडिया गेट आहे, हे आमच्या जवानांचं स्मारक आहे. बरोबर. ते ब्रिटिश काळात, त्या काळात उभं राहिलेलं आहे. तिथे दररोज सलामी देण्याची प्रथा आणि ती मशाल प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. आजपर्यंत ते त्या ड्युटीवर जो कोणी असतो ते त्या ड्युटीचा पार्ट म्हणून ते करत असतात. मोदीजी काय वेगळे आहेत ते याच्यातून मला दिसतं. मोदीजींना लक्षात आलं की अरे हे रोजचंच काम आहे, करायलाच पाहिजे, चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यांनी असं केलं, देशभरामध्ये शहीद झालेले जवानांचे कुटुंबीय, मग त्यांचे वडील असतील, आई असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, कुणीही, अशा लोकांना याचा सन्मान दिला पाहिजे. अच्छा. आणि वर्षातले 365 दिवस आणि ते 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी, सूर्योदय आणि सूर्यास्त असे कार्यक्रम होतात, त्याची यादी तयार केली. सर्व लोकांना आता निमंत्रण जातं, त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था केली जाते, त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते आणि त्या दिवशीचा सन्मान त्यांना दिला जातो. आता मला असं वाटतं की प्रथा तर तीच आहे जुनी, बरोबर, पण त्या ठिकाणी नवीन दृष्टीने माणूस पाहून तो काय करू शकतो हे त्यांनी केलं आणि याच्यानी रिझल्ट मिळतात.
इतक्या गोष्टी मोदीजींनी केल्या की परंपरागत प्रथा परिपाठी असलेल्या राजकारणाला भेदून आपल्या देशात ते बीटिंग रिट्रीट होतं. होय, दरवेळा 26 जानेवारीनंतर 28 किंवा 29 जानेवारीला ते होतं. आजपर्यंत ब्रिटिशांच्याच धून्सवर आमच्या देशातले बँड, आमच्या जवानांचा बँड असेल, पोलिसांचा असेल, BSFचा असेल, CRPFचा असेल, ते सगळे ते सलामी देतात, जनगणमन म्हणतात, राष्ट्रध्वज होतं. पण मोदीजी आल्यानंतर त्यांनी पहिल्या वर्षी तर तसंच झालं. दुसऱ्या वर्षी म्हणाले की या देशामध्ये संगीताची इतकी मोठी परंपरा आहे, आमच्याकडे इतक्या प्रकारचे आर्टिस्ट आहेत आणि आमच्या देशाच्या चालींवर हे बीटिंग रिट्रीट झालं पाहिजे. ते त्यांनी केलं आणि आज आमच्याच देशाच्या स्वदेशी धूनवर ते बीटिंग रिट्रीट होतं. हे मोदीजी आहेत. खरं. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक प्रथा त्यांनी या नवीन केल्या आणि त्यातून आज समाज मनावर जो बदल दिसतो, जो परिवर्तन दिसतं, ते त्याच्यात डोकावतं. व्हिजन असलेला नेता, ॲक्शन विथ व्हिजन, असं आम्ही त्यांच्यामध्ये पाहतो. त्यामुळे आज हे परिणाम आपल्याला दिसतात. श्यामजी, धन्यवाद. आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.